गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इकडे वाजले सकाळचे 6 आणि आता रातच्या टिफिनची तयारी चालली. तर एका बाजूला मी भेंडी केली, त्यानंतर म्हटलं चला पटकन आता कणिक करून घेऊया आणि मग पोळ्या लाटता येतील. म्हटलं थोडीशी कणिक मुरली की तोपर्यंत राज पण उठून आला होता आणि त्याने म्हटलं की मम्मा बाहेर इतकं धुकं झालंय ना, तर तू चल पटकन बघायला. आणि मी पण गेले मग. तर बघितलं ना तर इतकं धुकं होतं ना. आता इकडे मोबाईलमध्ये एवढं वाटत नाहीये व्हिडिओत, पण असं बघितलं ना प्रत्यक्ष तर खूप जास्त धुकं होतं. आणि अशा वातावरणामुळे की नाही तब्येती पण खराब होतात. आणि पावसाळ्यात तर जायचंच नाव घेत नाहीये, अधूनमधून चाललंच आहे त्याचं. तर म्हटलं चला आपण आपल्या कामाला लागूया. पटकन टिफिन रेडी केला रातचा. आणि त्यानंतर की नाही आज मला स्पेशल अशी बटाट्याची भाजी बनवायची होती. म्हणजे नेहमीच्याच पद्धतीने बनवलेली की नाही. अहो म्हटलं की जरा वेगळ्या पद्धतीने करतेस, ते खाऊन कंटाळा आलाय. म्हटलं चला मग 4 बटाटे घेतले मीडियम साईजचे, वरचं साल काढून त्याचे मीडियम असे आकाराचे तुकडे करून घेतले. खूप जास्त बारीक पण नाही करायचे आपल्याला काप, आणि खूप जास्त जाड पण नाही. त्यानंतर मग कढई ठेवली, कढईत तेल घातलंय. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, मोहरी, जिरे घालायचंय. आणि एक सिक्रेट मसाला पण आहे बरं का, व्हिडिओ पूर्ण बघा, नाही तर मग आपली नेहमीचीच भाजी होऊन जाणार. आणि इकडे हिरवी मिरची पण घातली. त्यानंतर बटाटा घालायचा आहे, हळद घालायची आपल्याला, हिंग घालायची. त्यानंतर थोडंसं त्याला उकळून घ्यायचं, शिजून घ्यायचंय थोडासा, आणि मग मीठ घालायची. आणि त्याला अजिबात झाकण लावून आपल्याला शिजवायचं नाहीये. तर झाकण लावून शिजवला म्हणजे तो पटकन शिजून जाईल आणि मऊ पडेल. तर जास्त मऊ आपल्याला करायचा नाही तो. त्यानंतर लाल तिखट घातले आणि थोडंसं आता मग त्याला वाफू देणार. तोपर्यंत इकडे आपण हा सिक्रेट मसाला करून घेऊया. जिरे घातलंय, मिऱ्या घातलेल्या आहेत 8 ते 10. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत मूठभर, आणि लाल मिरची घालायची, 4 ते 5 लाल मिरची घाला. आणि डाळीचं पीठ घातले आपण, चणा डाळीचं 2 चमचे. आणि ते मिक्सरला आपल्याला त्याचं धणेपूड घालून वाटून घ्यायचंय. तर हे मस्त आपला आता मस्त मसाला तयार झालेला आहे, आणि तो आपल्याला वरून घालायचा आहे त्यामध्ये, आता बटाट्याच्या भाजीत वरून घालायचा. आणि त्यानंतर त्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय, आणि झाकण न लावता, पाणी न घालता आपल्याला त्याला छान शिजून घ्यायचंय. मस्त अशी आपली ही बटाट्याची भाजी रेडी होते आणि खूपच चविष्ट लागते. नक्की ट्राय करून बघा. टिफिन पण इकडे रेडी करून घेतला मी. त्यानंतर हे पोंगे आणले होते आणि मला एकदम लहानपणाची आठवण झाली. आमच्या वेळेस की नाही 4 आण्याला पोंगे मिळायचे, 50 पैशाला 2 पोंगे मिळायचे. तर तुम्ही खाल्लेत का असे, मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. म्हटलं चला आता टिफिन वगैरे पॅक करून झालं, ते आपल्या कामाला सुरुवात करूया म्हटलं. आणि इकडे आता मग बाकीचं मला आवरून घ्यायचं होतं, घर वगैरे. कारण सकाळी सगळ्यात महत्वाचं काम माझ्यासाठी तेच असतं की पहिले टिफिन करणं सगळ्यांची, आणि त्यानंतर मग इतर कामांना हात लावणं. कारण ते जर मी बाकीचं आवरत बसले तर मग टिफिनला सगळ्यांनाच उशीर होत असतो. कारण हे तिघं एकामागे एक जात असतात, आणि त्यामुळे की नाही मला अजिबात मग बाकीची कामं करायला वेळ मिळत नाही. म्हणून मी कसं आहे की चला म्हटलं आधी आपण आपलं टिफिनचं काम आटोपून घेत जाऊया. त्यानंतर मग बाकीचं करूया. मग फ्रेश वगैरे झाली, त्यानंतर मग झाड वगैरे लावला, आणि आता बेडरूम आवरायला घेतलेले. कपडे पण मला धुवायला काढायची होती, आणि तेही इकडे आता ते चाललेलं आहे माझं आवरायचं. आणि रोज रोज तीच कामं करून आपल्यालाही कंटाळा येत असतो. म्हणून मी की नाही कामाचं नियोजन करून घेत असते. आणि जोपर्यंत कामं होत नाही ना तोपर्यंत अजिबात मोबाईल बघायचा नाही किंवा कुठलंच काम करायचं नाही, एडिटिंग करायचं नाही. कारण एकदा का जर का मोबाईल हातात पडला ना की मग कामांना खूप वेळ होऊन जातो. आणि त्यामुळे की नाही एकामागे एक पटापट कामं केली ना की खूप लवकर होऊन जातात. आणि एखादं काम राहिलं शिल्लक तर मग त्याचं नियोजन आपण दुपारून करायचं. पण जर का असं काही एक्स्ट्राचं काम असेल तर त्यावेळेस तर मी पटकन अगदी घरातलीच कामं आटोपून घेते, आणि त्यानंतरच मग ते काम हातात घेते. तर आजही मला बाहेर जायचं होतं. आता भाऊचं सामान पण शिफ्ट होणार आहे, तर मग तिकडे मला जायचंय थोडीशी मदत करायला त्याला. तसं तर तो नाहीच म्हणत होता, पण म्हटलं ठीक आहे, आपण इकडे आता राहतो जवळ तर येते म्हटलं मी पण. मग त्यासाठीच म्हटलं चला पटकन आधी आपलं आवरून घेऊया घरातलं, म्हणजे मग तेवढा नंतरचा वेळ मला जास्तीचा देता येईल. आणि लॉंग व्हिडिओ त्यासाठीच म्हणजे आला नव्हता, तर म्हटलं चला आज अपलोड करूया. आणि शॉर्ट व्हिडिओ तेवढा मी टाकला होता. तर मग आता हे आवरून घेते, सगळं क्लीन करते, आणि त्यानंतर मग तिकडे जाऊया. तर दुपारून की नाही मला गुलाबजाम बनवून घ्यायचे होते, पण म्हटलं चला आज काही जमणार नाही, कारण मुलं 2-3 दिवसापासून सांगताय. पण त्यांना म्हटलं सध्या की नाही दिवाळीचा फराळ पडलाच आहे, त्यामुळे मी गोड असं काही करणारच नाहीये. मग हे लोक काय करतात की जे काही आहे ना बाकीचं ते राहू देतात, आणि जे नवीन केलंय ते खात बसतात. मग म्हटलं आधी ते संपवा, त्यानंतरच मी करेल. मग आज तर जमणारच नव्हतं, तर म्हटलं उद्या बघूया म्हटलं. तर आता इकडे आवरून घेते. आणि इकडे बेडरूम मध्ये ही जी बेडशीट आहे ना तर तिला इलास्टिक आहे आजूबाजूला, तर ती टाकायला इतकी सोपी पडते ना आपल्याला. कारण या मॅट्रेस ना खूप हेवी असतात, 8-10 इंचाच्या असतात. त्यामुळे ना आपण ती जी मॅट्रेसच्या खाली टाकून आपण बेडशीट जी टाकतो ना
विना इलास्टिकची, तर ती की नाही फार आपल्याला वैताग येतो म्हणजे टाकायला, कारण ही हेवी जी असते ना मॅट्रेस ती उचलायला फार जड होते. त्यामुळे मी ना असं इलास्टिक असलेले बेडशीट घेत असते, म्हणजे मग टाकायलाही सोपं असतं आणि जरा चुरगडलं की पटकन व्यवस्थित होतं ते. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. त्यानंतर आता इकडे झाडू लावून घेते आणि पटकन इथलं आवरलं की मग मी तयारी करून जरा निघणार आहे तिकडे दादाकडे. तर आवरलं सगळं आणि नंतर पोहोचलो तिकडे. तर आता दादाचं सामान इकडे आणलेला होता आणि तो लिफ्टमधूनच वर जाणार होता मग. तर दुसऱ्या घरात त्यांनी शिफ्टिंग आता चाललेलं आहे त्यांचं, त्यामुळे म्हटलं चला थोडी मदत होईल त्याला. तर इकडे आलो आणि त्यानंतर मग घरात बाकीचं थोडंफार सामान लावलं. त्यानंतर दादाचं चाललं इकडे सोफा वगैरे सेट करणं आणि म्हटलं चला थोडीशी मदत होईल त्याला. तर मग तिकडे गेलो होतो. त्यानंतर इकडे आता बेडरूम थोडासा लावून घेतला. बाबांना होईल म्हटलं पटकन हे करायला, कपाट लावून घेतलं. त्यानंतर किचन मधलं हे काही आम्ही मोकळं केलं नाहीये, कारण हॉल आणि बेडरूम आधी लावून घेऊया म्हटलं. मांडण थोडीशी घासून घेतली आणि तिला पण आता ठेवली. त्यानंतर घरी आले मी. घरी आल्यानंतर माझं जे थोडंफार पेंडिंग पेंडिंग होतं तेच मला करायचं होतं. म्हटलं चला इकडे आता दही वगैरे लावून घेऊया म्हटलं, आणि मातीच्या भांड्यात मला दही लावायचं होतं. तर तुम्ही जर का मातीच्या भांड्यात दही लावत असणार ना, तर भांडं आधी 24 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर मग त्याच्यात दही लावा. त्याचा जो मातीचा उग्र वास असतो ना तो निघून जातो. मग म्हटलं चला इकडे आता दूध तापवून घेतलं स्टीलच्या भांड्यातच. आणि दूध आपल्याला खूप जास्त काही तापवायचं नाहीये, आपला बोट बुडेल एवढंच दूध आपल्याला गरम करायचंय, म्हणजे कोमट म्हणू शकता तुम्ही. तर इकडे आता गरम करून घेतलं आणि अगदी चमचाभर दह्याने मी दही लावणार आहे. खूप छान होतं, मातीच्या भांड्यात अजून छान होतं. तर इकडे आता बघा कोमट झालेलं आहे दूध आणि ते मी घातलंय भांड्यात. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला फक्त चमचाभर दही घालायचंय. आता हे माझ्याकडे आधीच उरलेलं दही होतं म्हणून म्हटलं चला जास्तीचं बनवायचंय मला, तर हे लावून देऊया म्हटलं. आणि छान असं ढवळून घ्यायचं, आपल्याला एकजीव करायचं म्हणजे 2-3 मिनिटं, आणि त्यानंतर मग झाकून ठेवून द्यायचं आपल्याला रात्रभर. तर आता संध्याकाळी लावलं होतं तर म्हटलं चला उद्या रेडी होऊन जाईल. आणि इकडे आता दही पण लावून दिलं. त्यानंतर रात्री मुलांना धिरडे खायचे होते डाळीच्या पिठाचे, मग ते करून दिले त्यांना. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.